सो मित्रांनो, आपण माझ्याकडे बायोमॅक्स कंपनीचं ॲक्सेस 10 प्रो डिव्हाइस आहे. आपण आज बघणार आहोत की बायोमॅक्सचं ॲक्सेस 10 प्रो डिव्हाइसमध्ये फिंगर कसे ॲड करायचे. फिंगर ॲड केल्यानंतर अनलॉक टाईम कसा सेट करायचा, जो कमी जास्त करू शकतो आपण. बेसिकली हे जे डिव्हाइस आहे हे ॲक्सेस कंट्रोलसाठी वापरलं जातं, डोअर ॲक्सेस कंट्रोलसाठी. ओके. त्यानंतर जर डेटा डाउनलोड करायचा असेल तर त्याचा ऑप्शन कुठे आहे, डेटा डिलीट करायचा असेल तर त्याचा ऑप्शन कुठे आहे. सो हे बेसिकली आपण बघणार आहोत. सो लेट स्टार्ट. मेनू, सेकंड थर्ड ऑप्शन आहे रजिस्टर. त्याच्यात फर्स्ट ऑप्शन आहे न्यू यूजर. न्यू यूजरला ओके केलं, ओकेचं बटन आहे खाली. ओके केल्यानंतर तुम्हाला अगोदर विचारता आय डी. जर तुम्ही त्याला मॉडिफाय पण करू शकता. तुमचा जर एम्प्लॉई कोड असेल तो, जर तुम्ही नाही केला तर तो ऑटोमॅटिक 1 पासून स्टार्ट करेल. सेकंड आहे नाव टाईप करताना तुम्हाला खालती ABC दिसतंय स्मॉलमध्ये. ओके, तो आपण चेंज करू शकतो कॅपिटल. त्यानंतर खालती फिंगरचं ऑप्शन आहे. फिंगरला ओके केल्यानंतर 3 वेळेस फिंगर ठेवायचा तुम्हाला. हा जो वरती 1 2 3 आहे, जसं तुम्ही फिंगर लावणार तसं तर 1 हे ब्लॉक झाला. तर सेकंड फिंगर ठेवला की सेकंड ब्लॉक होईल, थर्ड फिंगर ठेवला की थर्ड. ओके. आता हे रजिस्टर बॅकअप फिंगर असं विचारतं आहे, म्हणजे तुम्हाला सेकंड फिंगर घ्यायचा आहे का. जर तुम्ही एस्केप केला तर ते नाही घेणार, जर ओके केला असता तर ते घेणार. ठीक आहे, मला परत एकदा घ्यायचं आहे. तुम्हाला इथं काउंट दिसतोय फिंगर 1. आता मला परत सेकंड फिंगर घ्यायचा आहे जर बॅकअप म्हणून. जर माझ्या या बोटाला काही झालं सो माझा सेकंड फिंगर हा कामात येईल. सो 1 2 3. ओके. असं तुम्ही मिनिमम 1 ते मॅक्सिमम तुम्ही पूर्ण 10 बोटांचं घेऊ शकतात एका माणसाचं. पण बॅकअपसाठी आपण मिनिमम 2 घेऊ शकतो, नाही तर 2 3 घ्यायचे. त्यानंतर पासवर्ड ऑप्शन पण आहे, तुम्ही पासवर्ड पण सेट करून घेऊ शकता. ओके. कार्डचं पण ऑप्शन दिलं आहे. हे झालं रजिस्ट्रेशन प्रोसेस. आता मला मॉडिफाय करायचं आहे, म्हणजे मला कार्ड रजिस्टर करून घ्यायचं होतं ॲक्च्युली. तर मी मॉडिफायमध्ये जाईल. सेम आपण मेन्यू ओपन केला, रजिस्टर, मॉडिफाय. मी कुठला नंबर घेतला होता 1 2 3, त्याला ओके करेल मी. त्यानंतर फिंगर पासवर्डच्या खाली कार्ड हे ऑप्शन आहे, कार्डला ओके करेल. आपल्याकडे जे कार्ड असेल प्रॉक्झिमिटी RFID कार्ड त्याला शो करायचा. शो केल्यानंतर ID येईल. ओके झालं. आता ॲडमिन युजर. आता ॲडमिनला युजर दिसतंय. जर तुम्हाला या नंबरला, म्हणजे जो आपण ID टाकलाय 1 2 3, या एम्प्लॉईला जरी ॲडमिन बनवायचं असेल. ॲडमिनचं मिनिंग कसं होतं की त्याच्याशिवाय कुणी फिंगर रजिस्टर नाही करू शकत, म्हणजे मेनूच नाही ओपन होणार या केसमध्ये. ते पण मी तुम्हाला दाखवतो. मी युजरला ॲडमिन बनवतो. ओके, ते पण आपण चेक करून घेऊ. ओके. आता मी एस्केप करून बॅक येईल. मी टेस्ट करतो फिंगर. ओके. ॲक्च्युली डुप्लिकेट पंच म्हणजे याचा इंटरवल टाईम लावला आहे की बिटवीन 2 पंच 1 मिनिटाचा पिरियड आहे, जेणेकरून लॉक्सचे डबल क्रिएट नको व्हायला. तो टाईम कुठून 0 करायचं ते पण मी दाखवतो. आता बघा, जेव्हा मी मेनू ओपन करतोय मला विचारतं मॅनेजर कन्फर्म. त्यासाठी माझा फिंगर लागेल, जो ॲडमिन आहे त्याचाच फिंगर लागेल. अदरवाईज नोबडी कॅन एडिट डिलीट ॲड द युजर्स. ओके. सो याच्यात सेकंड ऑप्शन आहे, जे मी बोललो ना की डुप्लिकेट पंच. हे जर ऑप्शन काढायचं असेल सो मेनू ओपन केल्यानंतर सेकंड अटेंडन्स रूल ऑप्शन आहे. ओके. मेन्यू ओपन केल्यानंतर ॲडव्हान्समध्ये
rec.rule म्हणून आहे, म्हणजे अटेंडन्स रूल्स, रजिस्टर अटेंडन्स रूल्स. पंच इंटरवल जो आहे तो 1 मिनिटाचा दिला आहे, तो मी 0 करेल आता. ओके, त्याला ओके करायचं, एस्केप करून सेव्ह करायचं त्याला. आता फर्स्ट सेकंडला पण ओके केलं. आता डुप्लिकेट पंच नाही म्हटलं. आता मी हे ॲडमिन रूल काढून घेतो. परत आपण फिंगर नाही लावू शकत. मॉडिफाय, ज्याला आपण ॲडमिन बनवलं आहे त्याला ओके करायचं. जर मला रूल काढायचा असेल ॲडमिनमध्ये, ॲडमिनला यूजर करायचं, जेणेकरून आता मला मेनू ओपन करताना फिंगर लावण्याची गरज नाही पडणार. आता आपण बघणार आहोत की अनलॉक टाईम कसा इन्क्रीज करायचा डिव्हाइसचा. मेन्यू ओपन करून ॲडव्हान्स, 5th ऑप्शन आहे लॉक कंट्रोल, याच्यात 2nd ऑप्शन आहे अनलॉक टाईम. अनलॉक टाईम आता हा 5 दिला आहे. 5 हा सेकंदात असतो, तर याच्यात मॅक्स आपण 255 सेकंद करू शकतो. ओके, आपल्याला जो टाकायचा तो आपण टाकू शकतो. फॉर एक्झाम्पल मी 60 सेट करतो, ओके केला, 60 सेट झाला. मला वाटलं की नाही मला 120 सेट, परत मी ओके केला, टाईप केलं, 120 सेट केलं, त्याला सेव्ह करतो. आता तुम्ही म्हणाल की अनलॉक टाईम कुठे यूज केला जातो? जेव्हा आपण डोअर ओपनिंगचा टायमिंग ठेवतो लॉक करण्यासाठी, की त्याला एक काही सेकंदानंतर, काही मिनिटानंतरच ते लॉक झालं पाहिजे, तर तो टायमिंग असतो. डेटा डाउनलोड करण्यासाठी अगोदर तुम्ही इथं पेनड्राईव्ह लावायचा. पेनड्राईव्ह लावल्यानंतर मेनू नंतर यू फ्लॅशमध्ये अटेंडन्स रिपोर्ट अँड डाउनलोड लॉग. परत अटेंडन्स रिपोर्ट म्हणजे एक्सेल शीट जनरेट होईल तुमची. एक्सेल शीटमध्ये तुम्हाला ते येतील, पण ते प्रॉपर नाही भेटणार. त्यासाठी तुम्ही करायचं डाउनलोड लॉग. डाउनलोड लॉग म्हणजे एक नोटपॅड फाईल तयार होईल, ती सॉफ्टवेअरमध्ये टाकून आपल्याला प्रॉपर एक रिपोर्ट जनरेट करून घेता येतो. लॉगवरती क्लिक केलं, एन्क्रिप्टेड डेटा म्हणून एक ऑप्शन येतं. आता एन्क्रिप्टेड डेटा जर तुम्ही याला ओके केला तर हा एन्क्रिप्टेड डेटा येईल, पण या ठिकाणी तुम्हाला एस्केप करायचं आहे. डाउनलोड फेल बिकॉज ऑफ आय डिडंट अटॅच द PD. सो तुम्ही एस्केप करायचं, जेणेकरून तो डेटा आपल्या रेग्युलर इंग्लिश या फॉर्मॅटमध्ये. ओके, याच्यात एक एरर येत असतो नेहमी, जो की मी तुम्हाला दाखवतो. ॲडव्हान्स लॉक कंट्रोल यूज अलार्म. सो हा व्हिडिओ होता आजचा आपला Access 10 Pro रिगार्डिंग. याच्या जर तुम्हाला काही आणखी डाऊट्स असतील किंवा डिटेल व्हिडिओ काही लागणार असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक्स, कमेंट्स, सबस्क्राईब करा आणि शेअर विथ युअर फ्रेंड्स. थँक्स फॉर वॉचिंग.